नमस्कार. अमेरिकेचं ट्रम्प कार्ड, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आता आपल्याला सगळ्यांना परिचित झालेले आहेत. त्याचं कारण अर्थातच हिलरी की ट्रम्प अशी जी चर्चा सुरू होती त्यामध्ये ह्या चर्चेला पूर्णविराम आज मिळालेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना 270 चा जो आकडा, जादुई आकडा तिथला होता, तो पार करता आलेला आहे आणि अर्थातच आता डोनाल्ड ट्रम्प हे या महासत्तेचे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत. याचा अर्थ नेमका काय आहे, येणाऱ्या काळात डोनाल्ड ट्रम्प आता आलेले आहेत, पुढे काय, हे सगळं आपण समजून घेणार आहोत. आपल्या सोबत या चर्चेमध्ये आता सहभागी होत आहेत जयराज साळगावकर, जे अर्थतज्ञ आहेत. आपल्यासोबत माधव भंडारी आहेत, भाजपचे मुख्य प्रवक्ते. आपल्यासोबत सत्यजित तांबे आहेत, उपाध्यक्ष काँग्रेसच्या, युवा काँग्रेसचे. आपल्यासोबत अविनाश धर्माधिकारी आहेत, माजी सनदी अधिकारी. आणि सत्यजित तांबे आणि अविनाश धर्माधिकारी हे अलीकडच्या या निवडणुकीच्या काळामध्ये खुद्द तिकडे जाऊन आले होते. गेल्या 18 महिन्यामध्ये ही सगळी निवडणुकीची जी चर्चा सुरू होती अमेरिकेच्या पटलावरची, त्याला अत्यंत जवळून त्यांनी पाहिलेलं आहे. आपल्यासोबत IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे सुद्धा या चर्चेमध्ये आहेत. या सगळ्यांचं स्वागत. आणि अर्थातच खरं तर पहिल्यांदा विचारायचं जयराज साळगावकर आपल्याला, की ज्या पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्या संदर्भातली जी चर्चा सुरू होती, ही चर्चा सुरू होताना गेल्या 18 महिन्यातले वेगवेगळे टप्पे आपण बघितले. या टप्प्यांमध्ये चढ उतार झालेले आपण बघितले, पण ठामपणे आत्तापर्यंत सांगितलं जात होतं की हिलरी क्लिंटन येतील, त्यांना कुठेतरी एज आहे, ते काही दिसलं नाही आणि ट्रम्प यांनी बाजी मारली. काय तुमची प्रतिक्रिया? हिलरी क्लिंटन येथील असं ठामपणे सांगितलं जात होतं ज्याप्रमाणे, त्याचप्रमाणे रिपब्लिकन पक्षाचे लोक ट्रम्प निश्चितपणे येतील असं सांगत होते. आणि ते असं सांगत होते की आता एका रफ आणि टफ लीडरची गरज आहे. बेकारी खूप वाढली आहे, प्रश्न खूप आहेत, 7 देशात एका वेळेला युद्ध चालू आहे, अशा वेळेला आम्हाला रफ माणूस पाहिजे. आणि आम्ही जेव्हा रेगनला आणला, रोनाल्ड रेगन, त्यात लोक म्हणत होते हा काय काउबॉय सिनेमाचा नट आणला, हा काय कामाचा आहे. पण त्याने काय अरे, त्याने रेगनॉमिक्स क्रिएट केलं मिल्टन फ्रेडमनला तशी घेऊन. नंतर आम्ही जेव्हा जॉर्ज W. बुशनं आणलं तेव्हा त्याचे जोक सांगत होते आणि त्याचं एक विनोदी पात्र तुम्ही रंगवत होता. परंतु अमेरिकेची इकॉनॉमी त्या माणसाने बदलली, त्याने इराकवर हल्ला केला किंवा तेल मिळवलं आणि बॅलन्स शीट अमेरिकेची स्ट्रॉंग झाली. हा त्याच ट्रेडिशनमधला तिसरा नेता आहे आणि तो नक्की निवडून येणार असं रिपब्लिकन पक्षाचे लोक, तसंच काही पत्रकारही सांगत होते. त्यामुळे दोघेही नेक टू नेकच होते. पण ब्युरोक्रेसी, कॅपिटल हिलला आणि अमेरिकेच्या शासन यंत्रणेला मात्र ट्रम्प अधिक जवळचे वाटत होते, तेवढ्या हिलरी क्लिंटन वाटत नव्हत्या. आणि त्यांचे ते मेल आणि इतर गोष्टी बिल क्लिंटन ते वाईट लेवलवर जाऊन गोष्टी झाल्या, त्याचा परिणाम झाला. आणि कदाचित सगळ्या स्त्रिया, एक स्त्री, पहिली स्त्री अमेरिकेची प्रेसिडेंट व्हावी म्हणून हिलरी क्लिंटनला मत देतील असा एक मतप्रवाह होता. पण तेही झालं नाही. शेवटच्या 2-3 दिवसात तेही झालं नाही. आणि हिलरीनी जे संगीतातले म्युझिशियन्स जे वापरले ते चुकीचे वापरले, लेडी गागा किंवा बॉन जोव्ही. त्यामुळे शेवटच्या मिनिटाला त्याचा परिणाम झाला. ओबामाने चांगले म्युझिशियन्स वापरले होते, स्टीव्ही वंडर सारखे. आणि म्युझिकचा भाग, कलाकारांचा भाग याच्यात खूप असतो. कलाकार जे म्हणतात ते लोक त्याच्याबरोबर आपल्याकडेही आणीमणीत आपण पाहिलं होतं, पु ल देशपांडे, दुर्गा भागवत. तर त्यामुळे ती निवड त्यांची चुकली, त्यांचं पोझिशनिंग चुकलं. आणि लोकांना हिलरी काहीतरी प्रॉमिस दिसत होतं, परंतु ते तसं नव्हतं. आणि हिलरी नाही आल्या ते भारताच्या दृष्टीने बरं झालं, कारण त्यांच्या हुमा नावाच्या जे सेक्रेटरी आहेत त्या भारत विरोधी आहेत आणि प्रो पाकिस्तान आहेत. आणि बरीच वर्ष MI6 या ब्रिटिश इंटेलिजन्सच्या बरोबर गेल्यामुळे अमेरिकेची भारताबरोबरची जी वागणूक होती ती दुय्यम स्थानाची होती, पाकिस्तानला ती महत्त्व देतो. आता ते बदलेल. आणि जसे धर्माधिकारी अमेरिकेत जाऊन बघून आले, तसं मी पण गेलो होतो, पाहून आलो मी, की त्या लोकांचं म्हणणं असं आहे की ट्रम्पकडे भारतासाठी काही खास प्लॅन आहे. आता काय आहे ते काय त्यांनी रिव्हील केलेलं नाही, परंतु इव्हेंच्युअली आपल्याला कळेल काय आहे ते. आणि आपण ऍक्सेप्ट करूया आता ट्रम्प झालेत आणि बाकीचा तो प्रचार वगैरे विसरून ट्रम्प बरोबर भारताला काय करता येईल, कसं प्रगती पथावर जाता येईल, इकडे जाऊया. नक्की इकडे जाऊया असं तुम्ही म्हणताय. पुन्हा अविनाश धर्माधिकारी, या सगळ्या गेल्या 18 महिन्यातल्या एकूण अमेरिकेतल्या ज्या घडामोडी घडत गेल्या त्याच्यामध्ये प्रचाराची एकूण वेगवेगळ्या प्रकारची पातळी आपण पाहिलेली आहे. पण असं सगळं घडत असताना अपेक्षित होतं का ट्रम्प हे येतील आणि बाजी मारतील असं? ही एक म्हणजे मतपेटीद्वारे झालेली क्रांती हाच शब्द वापरावा लागेल. म्हणजे क्रांतिकारक, ज्या प्रकारचा हा बदल मतपेटीद्वारे क्रांतिकारक म्हणायला लागेल.
अपेक्षित होतं का या प्रश्नाला खरं म्हणजे अपेक्षित नव्हतं म्हणावं लागेल. आपण जर डोळ्यासमोर अमेरिकेची पक्षांतर्गत निवडणूक होऊन उमेदवार ठरतो इथपासूनचं आणलं तर अख्ख्या अमेरिकेच्या इतिहासात डोनाल्ड ट्रम्प असे पहिले अध्यक्ष ठरतात की जे आधी एकाही सभागृहात कधीही कोणत्याही पदावर किंवा सीटवर निवडून आलेले नाहीयेत. म्हणजे आउटसाइडर. पक्षांतर्गत सुद्धा त्यांना प्रचंड विरोध होता. तो एवढ्या टोकाचा होता की पक्षांतर्गत निवडणूक संपल्यावर जेव्हा उमेदवार ठरतो तेव्हा मग बाकीचे निदान त्याला शुभेच्छा देऊन आपले सर्व मतभेद विसरून आता एक पक्ष मिळून निवडणुकीला सामोरा जाऊ अशी खरी असेल खोटी असेल राजकीय सोयीसाठी असेल घेतात भूमिका. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे जे अन्य उमेदवार होते यातल्या बहुसंख्य जणांनी अशी भूमिका घेतली नाही. घेतली ती उलटी घेतली. पण त्यांच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचा जो आत्ताचा स्पीकर आहे पॉल रायन त्यांनी सार्वजनिकरित्या विरुद्ध भूमिका घेतली. तरी डोनाल्ड ट्रम्प पुढे सरकत राहिले. तेव्हा विजय अनपेक्षित आहे. मीडिया त्यांच्या विरुद्ध होता. पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंट त्यांच्या विरुद्ध होती. पोल सगळे केले जाणारे ते सुद्धा विरुद्ध होते. आणि मी परतल्यानंतर सुद्धा रात्रभर काल चर्चा ऐकत होतो. आधी एक्झिट पोल सकट सांगत होते की हिलरी क्लिंटन यांचं काम किती सोपं आहे आणि हे एक 5-6 स्विंग स्टेट्स त्यातलं एक जरी राज्य हिलरींच्या बाजूने गेलं तरी त्यांचा विजय होईल. पण या निकालाचा अर्थ हा लावायला लागेल आता की अमेरिकन मतदारांनी प्रस्थापित राजकारण नाकारलेलं आहे आणि त्यांना वॉशिंग्टन DC मध्ये बदल हवाय जो ओबामांकडनं पण अपेक्षित होता. तो ओबामांनी गेल्या 8 वर्षात केला का नाही हा एक स्वतंत्र विषय. तो मी आत्ताच्या लगेचच्या चर्चेमध्ये काढत नाहीये. पण इतका पूर्ण आउटसाइडर आणि प्रसंगी उर्मट किंवा राजकीय दृष्ट्या चुकीचं वाटेल असं बोललेला पण स्पष्टपणे बोलणं जे म्हणायचंय ते स्पष्टपणे म्हणणारा अशाला अमेरिकन मतदारांनी तर सरळ स्पष्ट कौल दिला. आणि जयराज साळगावकर म्हणत होते तसं भारताच्या भूमिकेतून पाहायचं तर ते भारतापुरतं अधिक योग्य ठरलंय. पहिलं भाष्य करताना मला हे म्हणलं पाहिजे की या सगळ्या सहित डोनाल्ड ट्रम्प यांची पर्यावरणाच्या प्रश्नावरची भूमिका किमान म्हणायचं तर साशंकतेची आणि काळजीची आहे. तो जगासमोरचा एक मुख्य प्रश्न आहे. पण हा प्रश्न नाहीच अशी रिपब्लिकन पक्ष आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका आहे. फक्त एक सिस्टीमची स्वतःची म्हणून करेक्शनची शक्ती असते. तेव्हा निवडणूक होताना तो व्यक्ती त्याची विधानं काही केली तरी म्हणून दुसऱ्या दिवशी आल्यापासून त्याला लगेच काही त्याच्या मनासारखं वागता येईल असं असत नाही. एक आठवण करून देऊन थांबतो मी हे पहिलं भाष्य. ओबामा सुद्धा निवडणुकीच्या पहिल्या 2008 तेव्हा सुद्धा मी अमेरिकेत होतो त्या काळामध्ये ओबामा म्हणाले होते की निवडून आलो तर पहिल्या दिवशी मी ग्वांटानामो बे वरचे तुरुंग बंद करून टाकीन. ते त्यांना दुसऱ्या त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षामध्ये कसंबसं करता आलं. आता ट्रम्प म्हणाले मेक्सिको विरुद्ध भिंत बांधीन. खरंच बांधतील का बांधू शकतील का त्यांची धोरणं स्त्री विरोधी असतात. आता हे सगळं पाहणं आहे. पण एक लोकशाही व्यवस्थेमध्ये विशेषतः सिस्टीम करेक्शनची स्वतःची ताकद असते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीत ती ताकद कदाचित पणाला लागेल. पण ह्या सगळ्यांच्या नंतर अंतिमतः त्यांनी जे व्हिक्टरी स्पीच केलं ते ज्याला प्रेसिडेन्शियल म्हणजे एक शालीनता दाखवणारं एक आता झालं गेलं विसरून एकत्र काम करू असं होतं. आणि अर्थातच एक भारतीय नात्याने माझं लक्ष आता त्यांची भारताबद्दलची धोरणं कशी उलगडत जातील इकडे आहे. नक्की महेश त्यांनी शालीनता हा शब्द वापरला. ती शालीनता त्यांनी दाखवली त्यांच्या डिग्रीमध्ये असं आपण म्हणूया डोनाल्ड ट्रम्प यांनी. पण हे जरी असलं तरी त्यांचं जे भाषण झालं एक जो स्वभाव असतो एक अमेरिकी स्वभाव जो असतो अमेरिकी जो त्याच्यामधला एक प्रकारचा आढ्यताखोरी आपण हवं तर म्हणायला काही हरकत नाही अशा प्रकारचा जो स्वभाव असतो तो स्वभाव मात्र डोकावत होता ट्रम्पच्या भाषणामध्ये एकीकडे. आणि तरीसुद्धा एकीकडे मी सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे हे पण ते त्याच्यामध्ये सांगत होते. हे सगळा बॅलन्स येणाऱ्या काळामधला जो सगळा समतोल राखायचा आहे त्यांना तो राखता येईल असं वाटतंय. जे भाषण होतं त्या भाषणामध्ये नेमकं काय बघितलं पाहिजे असं वाटतंय डोनाल्ड ट्रम्प यांच्या. एकूणच म्हणजे ते भाषण बघितल्यानंतर एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे निवडून आल्यानंतर ची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी मोठी जबाबदारी कुठलीही आता महासत्तेच्या प्रमुखाची राष्ट्रप्रमुखाची जबाबदारी जर आपण म्हटलं तर ही जगातली सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी तुम्हाला शालीनतेकडे नेतेच असं आपण म्हणू शकतो.
होतो. इथे अविनाश धर्माधिकारी यांनी सुरुवातीच्या विवेचनात म्हटलं की ही एक प्रकारची क्रांती आहे. तर मला स्वतःला ती क्रांती अजिबात वाटत नाही. जर ती क्रांती कोणाला वाटत असेल तर ती एक भ्रांती आहे. कारण ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा माणूस विजयी होतो आणि सगळ्या राजकीय पंडितांची भाष्य भाकितं तो खोटी ठरवतो, माध्यमांचे अंदाज, सगळ्या जे सर्वेक्षण आले होते ते अंदाज खोटे ठरवतो. यातून एक गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे संपूर्ण राजकारण जे आहे, संपूर्ण देशातलं राजकारण आहे, हे तथाकथित राष्ट्रवादाला पोषक ठरत चाललेलं आहे आणि तथाकथित राष्ट्रवादाचा पुरस्कार करत चाललेला आहे. म्हणजे ज्या जगाने नव्या तंत्रज्ञान आणि नव्या उत्क्रांतीच्या मार्गाने जात असताना मोकळेपणा स्वीकारला पाहिजे होता, नवमतवादाचा अंगीकार केला पाहिजे होता आणि उदारमतवादी भूमिका स्वीकारून जग पुढे जावं ही अपेक्षा असताना ब्रेक्झिट नंतर, म्हणजे भारतातील नरेंद्र मोदी यांचा उदय आहे, ज्यांनी राष्ट्रवादाचा आणि दहशतवादाच्या विरोधातला एक लढ्याचा पुरस्कार केलेला होता. ब्रेक्झिटमध्ये सुद्धा तीच भूमिका आपल्याला प्रतिबिंबित होताना दिसली. आणि आता नव्याने ट्रम्प यांचा अमेरिकेच्या राजकारणामध्ये जो मोठ्या प्रमाणात उदय झालेला आहे, यातून आपण लक्षात घेतलं पाहिजे की जग बदलत चाललेलं आहे. युरोपमध्ये, इंग्लंड, अमेरिका या सगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीने जिथून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्व प्रसारित झाली, ज्या अमेरिकन राज्यक्रांतीने लोकशाही संपूर्ण जगभरात नेण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्या याला मारक ठरेल अशा प्रकारचा अतिरेकी राष्ट्रवाद आता लोकांना पसंत पडू लागलेला आहे. त्यामुळे मी ही क्रांती म्हणणार नाही, ही भ्रांती आहे आणि ही भ्रांती जगाला पुढे मारक ठरेल एवढीच मला भीती इथे वाटते. आणि ट्रम्प सारखा माणूस ज्याच्याबद्दल आपण काय बोलण्याचीच गरज नाही, त्यांची विधानं साक्ष आहेत, महिलांबद्दलची त्यांची मतं, त्यांच्या स्वैर आणि स्वच्छंदी वागण्याची अनंत उदाहरणं, टॅक्स चोरीपासून तर शासनापासून सगळ्या गोष्टी लपवण्याची उदाहरणं, आणि काहीही करून श्रीमंत व्हावं, काहीही करून आपलं घोडं पुढे दामटत न्यावं अशी प्रवृत्ती असणारा उन्मत्त माणूस जर राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत जात असेल तर ही कुठल्या प्रकारची क्रांती आहे? ही कुठल्या प्रकारची क्रांती आहे? क्रांती आहे की भ्रांती आहे? तुम्हाला काय म्हणायचं आहे माधव भंडारी? पहिल्या 1-2-3 गोष्टी मी आधी एक स्पष्ट करतो की मी अमेरिकेत कधीच गेलो नाही. पण ज्या वेळेला यांच्या उमेदवाऱ्या निश्चित झाल्या नव्हत्या त्यावेळेला मी एक लेख लिहिला होता आणि त्याला मी म्हटलं होतं की चुकून हिलरी क्लिंटनना उमेदवारी मिळाली तरी त्या विजयी होतील असं मला वाटत नाही. अमेरिकन जनता किंवा अमेरिकन मानसिकता एका महिलेला राष्ट्राध्यक्ष बनवण्याची आहे असं मला स्वतःला तेव्हाही वाटत नव्हतं, आजही वाटत नाही. आणि दुसरा भाग त्यातला जो आहे, आता महेशने ज्याचा उल्लेख केला, महेशला जी भ्रांती वाटते आहे, एक ह्या सगळ्यात लक्षात घ्यायला पाहिजे, भारतातला नरेंद्र मोदींचा विजय असो, ब्रेक्झिट मधलं ब्रिटनने युरोपमधून बाहेर पडण्याची भूमिका असो, आणि आजचा अमेरिकेतला राष्ट्राध्यक्षपदाचा निकाल असो, स्वतःला तथाकथित डावे म्हणवणारे, तथाकथित उदारमतवादी, स्वतः वेगवेगळे जे काही त्यांची विशेषणं सगळी आहेत ती, ह्या सगळ्या मंडळींचा समाजाशी संबंध संपलेला आहे. समाज काय करतोय, समाजाचा विचार काय आहे, समाजाला काय हवंय हे समजून घेण्याची त्यांची क्षमता संपलेली आहे. आणि म्हणून मग त्यांना असं वाटतंय की आमचं राजकीय पांडित्य जे होतं ते राजकीय पांडित्य जनतेने धुडकावलं. तुमचं राजकीय पांडित्य तुमच्यापाशीच आहे, जनता ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. ज्या काही स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या तत्वांचा पुरस्कार गेली 2 शतकं ह्या जगाने वेगवेगळ्या पद्धतीने केला, ती तत्व आजही कोणी नाकारलेली नाहीत. पण तथाकथित डावेपणा, तथाकथित समाजवाद, तथाकथित उदारमतवाद ह्या सगळ्याच्या बुरख्याखाली ज्या पद्धतीचा एक फॅसिस्ट कार्यपद्धती प्रस्थापित झाली, त्याच्यामधून समाजातल्या अनेक घटकांचे न्याय्य हक्क डावलले गेले. समाजाला स्वतःचा विकास स्वतःच्या पद्धतीने करण्याच्या संधी ठिकठिकाणी नाकारल्या गेल्या. त्या सगळ्याची एक सामुदायिक प्रतिक्रिया ही प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने उमटते.
आणि ज्या वेळेला भारतातल्या निवडणुकांचा निकाल लागला तेव्हा सुद्धा मी हे म्हटलं होतं की या निकालाचा अर्थ सगळ्यांनी समजून घ्यायची गरज आहे की 70 वर्ष ज्यांनी समाजवादाची भाषा केली, समाजवाद, आणि ते परत ते सगळं मी सगळी विशेषणं वापरत नाही, एक सबगोलंकार समाजवाद शब्द वापरतो आणि समाजवाद हा एक संकल्पना सबगोलंकारच आहे म्हणून मी त्याला सबगोलंकार समाजवाद हा शब्द प्रयोग वापरतो. ही तथाकथित समाजवादाची सबगोलंकारी जी काही परिभाषा होती, जी काही फॅसिस्ट मनोवृत्ती होती, जी देशामध्ये 70 वर्ष चालली, ती जनतेने निर्णायकरित्या नाकारली. आणि आणि या सगळ्या निवडणुकांच्या ह्या आत्ताच्या निवडणुकीच्यामुळे एक चर्चा जगभरात मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. म्हणजे या मतदानाला 15 दिवस होते तेव्हा एक लेख एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केला होता आणि तो ट्रम्पचं जे बेधडक बोलणं आहे की जे पॉलिटिकली नॉन करेक्ट आहे किंवा पॉलिटिकली रॉंग आहे आणि हिलरी क्लिंटन ह्या पॉलिटिकली करेक्ट बोलतात असं एक त्यावेळेला चर्चा होती. त्यावेळेला ह्या लेखकाने, हाही अमेरिकन लेखकच होता, त्या अमेरिकन लेखकाने सांगितलं, त्याचं म्हणणं असं होतं की पॉलिटिकली करेक्ट बोला हे म्हणण्यामागे सुद्धा एक प्रकारचा फॅसिझम दडलेला आहे. आम्हाला जेवढं आवडतं तेवढंच बोला, आम्हाला जेवढं मानवतं तेवढंच बोला, आम्हाला जे आवडत नाही, आम्हाला जे मानवत नाही ते बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. पॉलिटिकल करेक्टनेसचा आग्रह धरण्याच्या मागची ही जी मानसिकता आहे, ती मानसिकता काही काळ, काही शतकं, काही दशकं जगातल्या वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळ्या पद्धतीने स्वीकारली. आता जग हे स्वीकारण्याच्या मनस्थितीत नाही. जगाने आपला रस्ता शोधलाय आणि त्या पद्धतीने हे बदल होत आहेत. नक्की जगानं आपला रस्ता शोधलाय, ते बदल होत आहेत, ते बदल आपण सगळे बघतोय. पण हे सगळं होत असताना सत्यजित तांबे एक युवा कार्यकर्ता म्हणून, एक युवा राजकीय नेता म्हणून हे सगळं अत्यंत जवळून तुम्ही बघितलेलं आहे. खास करून ट्रम्प यांचं जे कॅम्पेन आहे ते, आज ट्रम्प त्यांच्या भाषणात म्हणाले की दिस वॉज नॉट अ कॅम्पेन, दिस वॉज अ मुवमेंट. जर अशी चळवळ तिकडे होत होती, ती चळवळ तुम्हाला जाणवत होती का? आणि त्या चळवळीमध्ये तुम्हाला कुठेतरी एक असा भास होत होता का की ट्रम्प कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं का होईना येणाऱ्या काळामध्ये राष्ट्राध्यक्ष बनतील, अशी शक्यता तुम्हाला इकडे दिसत होती का? मुळात म्हणजे ट्रम्प यांच्या बाबतीत जो निकाल लागला त्यांनी जरी जगाला आणि विशेष करून मीडियाला जगातल्या जरी आश्चर्य वाटत असलं तरी मला खूप काय आश्चर्य याच्यातून वाटलेलं नाही. ठीक आहे, शेवटपर्यंत सातत्याने वाटत होतं की हिलरी क्लिंटन यांना एक थोडंसं जास्त त्यांची उजवी बाजू होती आणि शेवटच्या क्षणाला काहीतरी होईल आणि त्या जिंकून येतील असं वाटत होतं. परंतु ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्या दिवसापासून त्यांच्या प्रचाराची म्हणजे दिशा ठरवली होती आणि मी महेश सरांच्या प्रत्येक वाक्याशी मी मुद्दाम ऐकत होतो आणि अत्यंत सहमत आहे की ही मागच्या 2-3-4 वर्षामध्ये जगामध्ये ज्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आणि आज आता एका अमेरिकन पत्रकारांनी एक अत्यंत चांगलं ट्विट केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे का अमेरिका आता ग्लोबलायझेशनच्या विरोधात जाणती का काय, असं त्यांना शक्यता वाटायला लागलेली आहे. कारण ज्या पद्धतीने संकुचित वृत्ती जगातल्या लोकांमध्ये निर्माण व्हायला लागलेली, फक्त अमेरिकनच नव्हे तर ती ब्रिटिशांमध्येही झाली आणि म्हणून ब्रेक्झिटचा निकाल लागला. आपण बघितलं की ब्रेक्झिट सुद्धा अत्यंत 0.5% तो विषय झाला होता. इथं पण आपण बघतो की डोनाल्ड ट्रम्प यांना 1% नाही 0.5% याच्यामध्ये फरक आहे. 47.8 आणि 47.3 असं साधारणतः या दोघांमध्ये फरक राहिलाय. आणि हिलरी क्लिंटन या अशा 5व्या राष्ट्राध्यक्ष झाल्यात की ज्या पॉप्युलर वोटमध्ये निवडून आलेल्या आहेत परंतु इलेक्ट्रल वोट्समध्ये त्या हरल्यामुळे त्या पराभूत झालेल्या आहेत. म्हणजे एक वेगळी दिशा या सगळ्या जगाच्या राजकारणाला गेले 2-3 वर्ष दिसते. नरेंद्र मोदींच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस ते भारतामध्ये निवडणूक लढले आणि जिंकले त्याच्यामध्ये धर्मवाद किंवा राष्ट्रवादाचा मुद्दा त्यांनी सेकंडरी ठेवला होता, दुय्यम होता तो मुद्दा आणि प्राथमिक मुद्दा त्यांचा विकासाचा होता. आणि त्यांनी जे स्वप्न दाखवले होते, ज्या विकासाच्या गप्पा मारल्या होत्या त्याच्यातून एक नवीन पिढीला असं वाटलं की काहीतरी नवीन होणार आहे आणि म्हणून त्यांना लँडस्लाइड व्हिक्टरी आपण बनवू की भरघोस असं त्यांना यश मिळालं होतं. परंतु या ब्रिटनमध्ये देखील आणि कालच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामध्ये देखील एवढं मोठं यश त्यांना मिळालेलं नाही. मात्र डोनाल्ड ट्रम्प हे ज्या पद्धतीने त्यांनी पहिल्यापासून प्रचाराची दिशा घेतली आणि विशेष करून पॅरिस अटॅक नंतर
मला सांगायला पाहिजे की पॅरिसच्या 2015 मधला नोव्हेंबरमध्ये जो अटॅक झाला, त्या अटॅक नंतर ज्या पद्धतीने त्यांनी इस्लामिक दहशतवादाच्या विरुद्ध भूमिका घेतली, त्या भूमिकेतून एक अमेरिकन लोक त्यांच्या मागं त्यांची लोकप्रियता वाढायला लागली. आणि नंतर ऑर्लांडोमध्ये देखील सिमिलर एक अटॅक झाला, ज्याच्यामध्ये 49 अमेरिकन नागरिकांची हत्या झाली. आणि त्यावेळेसपासून त्यांनी ती भूमिका घेतली. अमेरिकेमध्ये सध्या 2-3 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे अमेरिकन 9/11च्या मागच्या हल्ल्यापासून, वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्यापासून हे प्रचंड भयभीत आहेत. ते दहशतवादाला प्रचंड घाबरलेले आहेत. याला 2 कारणं आहे. एक तर बहुतांश अमेरिकन लोकांचं असं म्हणणं आहे की अमेरिकेची चुकीची आणि अति आक्रमक अशी जी परराष्ट्र धोरण आहे आणि प्रत्येक देशात जाऊन जे म्हणजे नाक खुपसण्याची जी भूमिका अमेरिकन परराष्ट्र धोरणामध्ये दिसते, त्याच्यामुळेच अमेरिकेला या दहशतवादी हल्ल्यांचा शिकार व्हावं लागतं असं मानणारा एक फार मोठा वर्ग अमेरिकेमध्ये आहे. आणि ओबामांच्या बाबतीत आता धर्माधिकारी सर म्हणले की मी जास्त बोलणार नाही, परंतु धर्माधिकारी सरांनी तोच विषय असेल कदाचित त्यांच्या मनामध्ये की दहशतवादाला विरोध करताना त्यांची भूमिका जेवढी कठोर पाहिजे होती तेवढी लोकांना दिसली नाही. म्हणजे पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांनी शेवटच्या टप्प्यात बिन लादेन यांना पाकिस्तानमध्ये घुसून मारलं आणि त्याच्यामुळे त्यांना दुसरी टर्मही निवडून आली त्यांची, परंतु दुसऱ्या टर्ममध्ये जेवढं पाहिजे तेवढं आक्रमक त्यांचं दिसलं नाही. आणि त्याच्यामुळे दहशतवादाच्या विरुद्ध असलेली अमेरिकन लोकांमधली भयभीतपणा आणि चीड, आणि दुसरी म्हणजे बेकारी. आणि बेकारीच्या बाबतीत त्यांचं मत असं झालं की मेक्सिको किंवा बाहेरच्या परदेशातून जे लोक येतात, जे मायग्रेट होतात आणि तेच तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांचे रोजगार घेतात, आणि त्याच्या विरुद्ध जे डोनाल्ड ट्रम्प यांनी वक्तव्य हमेशा केलं की मी मेक्सिकोमध्ये भिंत बांधेल, अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये, किंवा मी चायना आणि दुसऱ्या देशांमध्ये जे काम जातं ते जाऊ देणार नाही, हे खरं तर म्हणजे या सगळ्या लोकप्रिय घोषणांमुळं त्या कितपत त्या करू शकतील तो भाग भविष्यात कळूनच येईल. परंतु त्या या सगळ्या लोकप्रिय घोषणांमुळे जे आहे की त्यांच्या बाजूनी लोकप्रियता गेली असावी असं माझं मत आहे. नक्की, पण ही लोकप्रियता नेमकी कशामुळे त्यांना मिळत होती हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो महेशनी सुद्धा चर्चेत आणला, माधव भंडारी यांनी सुद्धा चर्चेत आणला, त्या मुद्द्याकडे आपण एका ब्रेक नंतर लक्ष वेधूया. कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण जगभरामध्ये कुठे ना कुठे विचारांची एक दुफळी झालेली आहे का तयार, कुठे ना कुठे या संपूर्ण जगभरामध्ये सातत्यानं मध्यम मार्गाच्या विरोधात जाऊन एक ठोस असा कार्यक्रम आवश्यक आहे, अशा प्रकारची विचारसरणी जास्ती मजबूत झाली का. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कुठेतरी एक जिंगोइझम जो आहे तो सगळ्या लोकांना, सगळ्या जगाला आज हवा आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली का, हे प्रश्न घेऊन आपण येणार आहोत छोट्याशा ब्रेकनंतर. ट्रम्प आले पुढे काय, या चर्चेमध्ये पुन्हा एकदा आपण या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो उपस्थित केलेला आहे तो हाच आहे की येणाऱ्या काळात जशी ही क्रांती आहे की भ्रांती आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. अविनाश धर्माधिकारी, आपल्याला नेमकं या बाबतीमध्ये काय वाटतं, ही क्रांती आहे की भ्रांती आहे? येणाऱ्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे कुठेतरी युद्धखोरी वाढेल का, कुठेतरी जगभरामध्ये अशांतता जी आत्ता आहे ती कमी होईल की ती वाढेल, काय नेमकी दिशा असेल? मी महेश म्हात्रे, आपले सर्व मित्र आणि श्रोते यांच्यासाठी मी शब्द क्रांती काय अर्थाने वापरला होता ते सांगतो. अत्यंत अनपेक्षितपणे तरी सुद्धा मतपेटीच्या द्वारे, आणि असा बदल की ज्याचे परिणाम खूप दूरगामी असणार आहेत, याला मी क्रांती हा शब्द वापरतोय. आता होतं काय, पुन्हा या यादीत व्यक्तीचा महेश म्हात्रे येत नाही त्याची मला खात्रीच आहे, पण ज्याला रूढार्थाने डावे म्हणतात त्यांना असं वाटत असतं की क्रांती शब्दावर आमचा एकाधिकार आहे, मोनोपोली आमची, आणि त्या विचाराशी न जुळणारा कोणी निवडून आला की लगेच ते जगामध्ये जणू काहीतरी प्रतिक्रांती झालेली आहे आणि आता सगळं कसं कोसळणार आहे, अशी एक मांडणीची एक लाईन आहे. तिला तसं नाही म्हणलं तरी माधव भंडारींनी सुद्धा फॅसिस्ट हा शब्द वापरला, काही वेळा लेफ्ट लिबरल असा शब्द वापरला जातो अमेरिकेत सुद्धा डेमोक्रॅटिक पक्षाच्या संदर्भात. त्यातले राजकीय अर्थाने ते लेफ्ट हे बरोबर आहे, लिबरल अजिबात नाहीयेत. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा अनेक तऱ्हांच्या अनर्गल बाता केल्याच. त्या वेळेला मी सुद्धा जेवढा सोशल मीडिया माझ्याकडे त्याच्यावर मी त्या प्रकारच्या अनर्गल वार्तांच्या बद्दलचं
नाराजी ज्या योग्य शब्दात मांडायला पाहिजे ती मांडलीच होती. पण अमेरिकेतल्या सुद्धा मीडियानी डोनाल्ड ट्रम्प यांची सुद्धा अनेक विधानं इतकी ट्विस्ट करून मांडली सुद्धा. जवळजवळ सगळा मीडिया विरुद्ध होता. अमेरिकेच्या मीडियाच्या चित्रामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या बाजूनी फॉक्स चॅनल आहे, पण फॉक्स चॅनल सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूनी नव्हता. त्याला सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांचीच काही अनर्गल विधानं जबाबदार असतील, अनिष्ट, अयोग्य, जी आत्ताच्या चर्चेमध्ये आपण म्हणू नयेत. माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की एवढं सगळं असून अमेरिकन मतदार ह्या कशानेही कन्व्हिन्स झाला नाही आणि त्यांनी शांतपणे मतपेटीतून व्यक्त केलं. ते सुस्पष्ट क्लिअर मॅन्डेट आहे, सुस्पष्ट मॅन्डेट आहे की अध्यक्ष अशी व्यक्ती की आजपर्यंतच्या अमेरिकेच्या अख्ख्या इतिहासात जी कधीही एकाही सभागृहाची कधीही सदस्य नव्हती, राजकीय व्यवस्थापनाचा जिला यत्किंचितही अनुभव नाही आणि बोलायची ती मतं स्पष्टपणे योग्य अयोग्य असतील अशा शब्दात त्यांनी बोलून, एवढ्याच अर्थाने मी त्याला क्रांती हा शब्द वापरतो आहे. प्रत्यक्ष परिणाम त्याचे कसे होतील हे आता आपण पुढच्या काळात पाहू. पण मी आजच्या चर्चेमध्ये हे म्हणून ठेवतो की डोनाल्ड ट्रम्प यांची विधानं वाटताना जेवढी एका टोकाची वाटली, ते सिस्टीम मध्ये येऊन बसल्यानंतर त्यांना वैयक्तिक लहरींनी तसं तितकं बोलता येणार नाही किंवा वागता पण येणार नाही. ती सिस्टीम करेक्शनची व्यवस्था असते. त्याची एक चुणूक आपण व्हिक्टरी स्पीच मध्ये, ज्या मी त्याला शालीनता हा शब्द वापरला होता की त्यांनी आता मी सर्वांना बरोबर घेईन, अमेरिका एक आहे, फर्स्ट कमिटमेंट माझी अमेरिकेला. पण जगात आता निवडणूक प्रचारामध्ये ते नेटोच्या विरुद्ध बोलले होते. आजच्या उरलेल्या दिवसात मी नेटोच्या प्रवक्त्याचे विधान काळजीपूर्वक ऐकलं. तो म्हणतो की डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी माझं बोलणं झालंय आणि ही नेटो ही आघाडी आमची चालूच राहील. तेव्हा भ्रांती आहे का, तर आता ते पुढे प्रत्यक्ष कसं उलगडत जातं ह्याच्यावरनं राहील. सुरुवातीलाही जे मी म्हणालो ते आत्ताच्या मुद्द्याला धरून असल्यामुळे पुन्हा म्हणून थांबतो की आहे हा बदल भारताकरताचा अनुकूल बदल आहे. एकाच मुद्द्याची मी त्यामुळे आठवण करून देतो, तोही फार विवादास्पद याची मला नीट जाणीव आहे. शीतयुद्ध संपल्यानंतर एक अमेरिकन विचारवंत सॅम्युअल हंटिंग्टननी क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन हा सिद्धांत मांडला आणि तो म्हणतो की शीतयुद्धाच्या काळामध्ये विचारधारांवर आधारित जसं युद्ध होतं जगाचं राजकारण, तसं आता मुख्यतः संस्कृतींच्या आधारावर. त्यामध्ये त्यांनी 2 फॉर्म्युलेशन मांडली आहेत. एका पर्यायात तो म्हणतो की अमेरिका आणि पश्चिम युरोप म्हणजे नेटो विरुद्ध रशिया, भारत, चीन आणि इस्लामिक देश, असं जगाचं राजकारण होऊ शकतं. तर त्यांनी मांडलेला दुसरा पर्याय आहे अमेरिका, रशिया, भारत, नेटो एका बाजूला विरुद्ध चीन आणि इस्लामिक देश. आता हा सगळाच चर्चेचा मुद्दा आहे, पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा अर्थ आहे की भारत अमेरिका मैत्रीचा एक नवा पर्याय होऊ शकतो, पर्व सुरू होऊ शकतं आणि अमेरिका रशियामध्ये जे शत्रुत्व दुरावा कदाचित वाटत होता तोही दूर होऊन उदाहरणार्थ आयसिस विरुद्धची एक संयुक्त आघाडी आणि ठामपणे इस्लामिक दहशतवादाचा विरोध, हेही पर्व सुरू होऊ शकतं. बरोबर बरोबर, नक्की. या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात. जयराज, तुम्हाला हे असं वाटतंय का की येणाऱ्या काळात ही युद्धखोरी कुठल्या ना कुठल्या, ह्या 2 पर्याय जसे त्यांनी सांगितलेले आहेत, जे सॅम्युअल हंटिंग्टन यांनी सांगितलेले होते, त्या पर्यायांच्या अनुषंगाने कुठेतरी जगामध्ये युद्धखोरी वाढेल किंवा जगामध्ये आता ही जी एक दुफळी दिसते विचारांमध्ये, जसं ब्रेक्झिटचा उल्लेख इथे झाला, तिथे एक दुफळी दिसली, अतिशय मार्जिनल ज्याला म्हणता येईल, ज्याला काहीच अंतर नाही या दोन्ही समुदायांमध्ये आणि दोन्ही विचारांमध्ये. इतकं दुफळी झालेली असते विचारांची. असा जो काळ आहे हा, या काळामध्ये तुम्हाला असं वाटतं का की डोनाल्ड ट्रम्प यांच्या येण्यामुळे एक निश्चित अशी युद्धखोरी येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल आणि खास करून रशिया आणि भारत हा जो दुसरा पर्याय तो आपल्या समोर येताना दिसेल? एकतर धर्माधिकारी म्हणाले नेटोबद्दल, नेटो म्हणजे अमेरिका असंच आहे ते. 50% अधिक नेटोची सामग्री, रिसोर्सेस हे अमेरिकेकडूनच येतात. पण अमेरिकेला मॅन्डेट लागतं युद्ध करायला आणि ते मॅन्डेट नेटो मेंबर्सकडून ते मिळतं. आता नेटोची मेंबरशिप भारताला मिळू शकते, नाही असं नाही. त्याचप्रमाणे भारत आणि रशिया हे जुने अलाय आहेत, त्यामुळे ते शक्य आहे. आणि अमेरिकेची मानसिकता जी आहे
ती आपल्याला जी अमेरिका माहिती आहे ती ईस्ट कोस्ट, वेस्ट कोस्ट, शिकागो, थोडाफार खाली ऑर्लँडो एवढी माहिती आहे. तिथे विद्यापीठ आहेत, शिकलेले लोक राहतात, इमिग्रंट्स राहतात. मधला जो अमेरिका आहे तो अमेरिका वेगळा आहे. आणि तुम्ही जॉर्ज डब्ल्यू बुशचा जर का नकाशा पाहिला, दुसऱ्या वेळेला जिंकून आलेला, आणि ट्रम्पचा पाहिला, तो समान आहे. मध्ये सगळा लाल आहे, बाजूला फक्त ब्लू आहे. म्हणजे त्या मधल्या जो बायबल बेल्ट किंवा रस बेल्ट किंवा काय त्याला काही म्हणा, त्यांचे घोडे जाऊन तिथे F-16 आले आणि 2 रिव्हॉल्वर जाऊन तिथे मिसाईल झाली. पण ही आक्रमकता 9/11 नंतर आपल्याला दिसली. ते ट्रक्स घेऊन ते शेतकरी न्यूयॉर्कवर चालून गेले होते की हल्ला करा. ही आक्रमकता त्यांच्यामध्ये भिनलेली आहे. म्हणजे आपल्याकडे जसा शिवाजी महाराजांचा पुतळा असतो तसा लॉस एंजेलिस मध्ये जॉन वेनचा पुतळा आहे. ती कॉउबॉयची जी इमेज आहे ती इमेज त्यांच्या कल्चरमध्ये आहे. आणि ती अमेरिका ही खरी अमेरिका आहे ऍक्च्युली, जिने निवडून दिलं ट्रम्पला आणि ज्यांना तो अपील होतो, ज्यांना तो त्याचा रफनेस, टफनेस, तो त्याचं जे ते खुल्लम खुल्ला बोलणं काही हे हा ट्रम्प इज अ चोजन वन प्रेसिडेंट. त्याला आधी चूज केला गेलाय, कोणी केलं माहित नाही मला, परंतु त्याला चूज करून त्याला तिथे बसवलेलं आहे. आणि त्याच्याकडून त्या लोकांना जे काय पाहिजे ते करून घेतलं जाणार आहे. कारण इतकं लोकमत, इतका मीडिया, इतकं सगळं विरुद्ध असतानाही अगदी म्हणजे बुशच्या वेळी जसं झालं होतं, हात थरथरत होते लोकांचे. तशातला भाग आहे. पण आता तो आलाय ना, वी हॅव टू वर्क विथ हिम. नाही अर्थात, पण या सगळ्या बरोबर महेश तुला वाटतं की ट्रम्प इतका रांगडा गडी आहे, म्हणजे जर त्या जशी जर का आपली अॅनॉलॉजी लावायची झाली, आपल्या एकूण भारतामध्ये त्याची कुठेतरी साम्य स्थळं बघायची झाली तर बरेच जण आता हल्ली मोदी आणि ट्रम्प यांची सुद्धा तुलना करताना दिसत आहेत. आपल्याकडे ज्या पद्धतीनं मोदींचा इथे उदय झाला त्याचप्रमाणे तिथे ट्रम्पचा झालाय असं आता सगळेजण म्हणतात. ही जी सातत्यानं आपण तुलना करत असताना जसं आता जयराज म्हणाले की आपल्याला फक्त निवडक अमेरिका माहिती आहे, खरी अमेरिका माहिती नाही. त्या खऱ्या अमेरिकेनंच ओबामाला सुद्धा निवडून दिलेलं होतं. कुठेतरी हे सगळं फेल झालं का ओबामांचं राजकारण, आणि त्यातली जी एक सर्वसमावेशकता होती, जगाला बरोबर घेऊन जाण्याची एक प्रवृत्ती होती, ती पूर्णपणे कोसळली ओबामांची असं म्हणता येईल? मी गेल्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळेस जेव्हा ओबामा दुसऱ्यांदा निवडून आले त्यावेळेस ईस्ट वेस्ट सेंटरने जे जगभरातून 7 पत्रकार बोलवले होते त्याच्यात मला जायला संधी मिळाली होती. आणि त्यामुळे तिथली एकूण व्यवस्था, तिथली एकूण लोकशाही सेलिब्रेट करण्याची पद्धत आणि सुपर पॅक्स पासून तर तिथल्या दबाव गटांचं, वेगवेगळ्या लॉबीजचं राजकारण, या सगळ्या गोष्टी जवळून बघितल्या. तिथल्या विद्यापीठामध्ये राजकारणाकडे कशा पद्धतीने बघितलं जातं, राजकारणाचा कसा अभ्यास केला जातो प्रत्येक टप्प्यावर, आणि प्यू रिसर्च सारख्या संस्थेचा एकूण सगळ्या व्यवस्थेवरचा अभ्यास, हे या सगळ्या गोष्टी जवळून बघताना बऱ्याच गोष्टी जाणवल्या. त्यावेळेस ओबामांकडे वेगळ्या आशेने, म्हणजे दुसऱ्यांदा ओबामांना संधी देताना अधिक आशेने लोक बघत होते. आणि रिपब्लिकन पक्षाच्या लोकांना नैराश्य जेवढं या निवडणुकीत आलं होतं तेवढं त्या काळात नव्हतं, त्या निवडणुकीच्या वेळेस आलं नव्हतं. रायन आणि रॉमनी यांच्याकडे लोक खूप आशेने बघत होते. परंतु तरीही या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी जी सुरुवातीपासूनची जी विधानांची मालिका बघितली तर मला आपल्या भारतीय राजकारणाची जर त्याची तुलना करायची असेल तर मला बाळासाहेब ठाकरे आठवतात की मेथड इन मॅडनेस हा जो त्यांचा एक नियोजित आखलेला कार्यक्रम असायचा, ते विशिष्ट टप्प्यापर्यंत राजकारण तापवत नेणं आपल्या विधानांच्या जोरावर, आपल्या भाषणांच्या जोरावर, ती जी मेथड इन मॅडनेस आहे ती या वेळेसच्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली. आणि दुसऱ्या त्यांच्या डिबेटच्या वेळेस तर असं वाटलं होतं की गेले आता डोनाल्ड ट्रम्प कम्प्लिटली मागे पडलेले आहेत आणि हिलरीबाई यांचा उदय झालेला आहे आणि आता जवळजवळ त्याच अध्यक्ष होणार. तर या सगळ्या याच्यामध्ये त्यांना जे जसं जयराज म्हणाले की ही इज अ चोजन वन, पण त्यांना कोणी निवडलं हे मला माहिती नाही. तर निश्चितच इथे रिपब्लिकन पक्षाचा जो थिंक टँक आहे त्याला सुद्धा आपल्याला मानावं लागेल कारण पक्षांतर्गत मोठ्या प्रमाणात बंडाळी होत होती. डोनाल्ड ट्रम्प यांना वाढता विरोध होता. अनेक महत्वाचे सिनेटर्स, अनेक महत्वाचे रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व करणारे राजकारणी उघडपणे बंडखोरी करायला लागले होते, उघडपणे विरोधात बोलायला लागले होते.
तरी पण पक्षाने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरचा जो विश्वास होता तो कायम ठेवला आणि त्यामुळे ज्या प्रकारे म्हणजे थिंक टँकनी त्यांना नेमण्यापासून तर त्यांना पाठिंबा देण्यापर्यंत ज्या प्रकारे त्यांची पाठराखण केली, त्यांचे सुपर पॅक्स ज्या प्रकारे त्यांच्या भोवती कोंडाळं करून समर्थपणे राहिले, अगदी म्हणजे शेवटच्या टप्प्यात जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवाला धोका आहे की काय अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं, त्यावेळेस सुद्धा त्यांच्यातला जोश कमी झाला नाही. तर हे सगळं जे आहे याच्यात जी निवडणूक मॅनेज करणारी जी प्रशिक्षित यंत्रणा आहे तिला सुद्धा या सगळ्याचं आपल्याला श्रेय द्यावं लागेल. कारण ज्या पद्धतीने रणनीती त्यांनी पहिल्यापासून आखली आणि ती शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेली आहे, त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प एकटे याच्यामध्ये मला दिसत नाही, तर संपूर्ण रिपब्लिकन पक्षाचा जो थिंक टँक आहे त्या थिंक टँकला या सगळ्याचं यशाचं श्रेय द्यावं लागेल आपल्याला. नक्की. माधव भंडारी, एकूण ही जी कॅम्पेन होती, कॅम्पेन आपण बघितले सगळ्यांनी, त्या कॅम्पेनमध्ये तुमचा पक्ष म्हणजे आज भारतामध्ये कुठल्याही पक्षांपेक्षा सर्वाधिक जास्ती कॅम्पेन हवी असा पक्ष तुमचा पक्ष आहे. त्या अर्थाने या कॅम्पेनमध्ये, भारतातल्या कॅम्पेनमध्ये आणि एकूण येणाऱ्या काळातल्या कॅम्पेन्समध्ये काय फरक तुम्हाला दिसतोय, काय साम्यस्थळ त्याच्यामध्ये दिसतं? कॅम्पेनमध्ये साम्यस्थळ आणि काही दिसतील, काही बदल दिसतील, पण ट्रम्प आणि मोदी यांच्या व्यक्तिमत्वांची तुलना ही करणं शक्य नाही. कारण ट्रम्प हे पूर्णपणे आउटसायडर आहेत, राजकारणातलेच आउटसायडर आहेत. मोदीजींची परिस्थिती तशी नाही. मोदीजी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं पूर्ण प्रौढ आयुष्य जे आहे ते त्यांनी राजकीय व्यवस्थेतच काढलेलं आहे. मग ते कधी राजकीय पक्षाचे सामान्य कार्यकर्ते असतील, संघटन मंत्री असतील, पदाधिकारी असतील, मुख्यमंत्री असतील, ते राजकीय व्यवस्थेच्या 1 इंच सुद्धा बाहेर कधी गेलेले नाहीत. त्यामुळे मोदींची आणि ट्रम्पची तुलना इथे कुठल्याच अर्थाने करता येणार नाही. हा, एका अर्थाने मात्र करता येईल आणि ती करावी लागेल की ज्या पद्धतीने अमेरिकेतला सगळी प्रसारमाध्यमं ही ट्रम्पच्या विरोधात होती, त्याच पद्धतीने भारतामध्ये सगळी प्रसारमाध्यमं ही स्वतःच्या भूमिकेनुसार मोदी आणि भाजपच्या विरोधात होती. आणि आता पण विरोधात असणारच आहेत, कारण तुम्ही सत्तेमध्ये आहात, त्यामुळे प्रसारमाध्यम तुमच्या विरोधात असणार नाही. आम्ही सत्तेत नव्हतो तेव्हा विरोधात होती. म्हणजे ह्याच्यातलं एक मला न समजणार, अर्थात न समजण्यासारखं त्यात काही नाहीये. सत्तेच्या विरोधात प्रसारमाध्यम असणं हे स्वाभाविक आहे, कारण प्रसारमाध्यमांची ती भूमिका आहे. पण जो सत्तेत नाही आणि जो सत्तेत येण्याची शक्यता नाही अशाही पक्षाच्या विरोधात प्रसारमाध्यमं वर्षानुवर्ष राहिली आणि तरी सुद्धा तो पक्ष सत्तेत आला. याचं तात्पर्य ब्रेक्झिटचा विषय असो, ट्रम्पचा विजय असो किंवा भारतातलं राजकीय परिवर्तन असो, मी क्रांती हा शब्द वापरत नाही, कारण क्रांती हा शब्द फार सापेक्ष आहे. कालची क्रांती आजची भ्रांती असते आणि आजची भ्रांती उद्याचं काय असेल आपल्याला माहित नसतं. पण हे परिवर्तन आहे आणि परिवर्तन हाच शब्द इथे योग्य आहे. जसं भारतातल्या जनतेने 70 वर्षानंतर एक 360 डिग्रीचं वळण घेतलं, तसंच वळण आज अमेरिकेतल्या जनतेने घेतलेलं आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो तसं की प्रसार माध्यम, त्याच्यामध्ये बसणारे स्वतःला राजकीय पंडित म्हणवणारे पंडित, भाष्यकार आणि सगळे, यांना जनतेचं मानस समजून घेण्याची त्यांची क्षमता संपलेली आहे. कसं युद्धखोर हा शब्द आपण पुन्हा पुन्हा वापरलात, खरं म्हणजे त्याची चर्चा व्हायला पाहिजे. आज देशामध्ये, सगळ्या जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये चिंतेचा मुद्दा कुठला आहे? दहशतवाद आहे. आणि हा दहशतवाद त्या देशातल्या जनतेने सुरू केला आहे का? त्याच्यावरती आपली वेगळी चर्चा करावी लागेल. मला माझा मुद्दा मांडू द्या. सुरुवात कुठनं झाली, अमेरिकेपासून झाली वगैरे, हा सगळा इतिहास आपल्याला जावं लागेल. त्यामुळे आता ज्या वेळेला सर्वसामान्य माणूस हा दहशतवादाने त्रासलेला आहे, ग्रासलेला आहे, दहशतवादाने धास्तावलेला आहे, तेव्हा त्याच्या मनामध्ये दहशतवादाला उत्तर देण्याची प्रक्रिया काय हा प्रश्न असतो. आणि त्या मनातल्या भावनेला प्रतिसाद देणारा किंवा त्याच्या मनातल्या भावनेला वाचा देणारा नेता उभा राहिला
की प्रसार माध्यमांमधला हा सर्व स्वतःला लिबरल म्हणणारा हार्डकोअर फॅसिस्ट वर्ग त्याला युद्धखोर म्हणतो. आणि हे सगळे शब्द मी जाणीवपूर्वक विचारपूर्वक वापरतोय. हे युद्धखोरी हा शब्द वापरायचाच नाही आता प्रसार माध्यमांनी, असं तुमचं म्हणणं आहे? नाही, युद्धखोरी तुम्ही कोणाला म्हणता? ज्यांनी दहशतवाद चालवलाय, म्हणजे ज्या पद्धतीने दहशतवादाचा सामना करा म्हणणाऱ्यांच्या बाबतीत प्रसारमाध्यमं जितक्या त्वेषाने तुटून पडतात, ते दहशतवादाचा प्रचार करणाऱ्यांच्या बाजूने किती, त्याच्या विरोधात किती बोलतात? त्या दहशतवादाचा निषेध करण्यासाठी किती पुढे येतात? नाही, येत नाही. आणि भारतामधला जो अनुभव आहे, मी भारतातल्या महाराष्ट्रातल्या अनुभवावरून बोलतो की ज्या पद्धतीने इतरांवरती दंगेखोरीचा, दहशतवादाचा, अमका दमक्याचा आरोप करून आरोपीच्या पिंजऱ्यात आम्हालाच उभं करतात तुम्ही, म्हणजे आमच्याच बाजूने बोलतो, त्या पद्धतीने नक्षलवादाला कधी नाही उभं केलं. किंवा जो नक्षलवाद हा केवळ आणि केवळ राजकीय दहशतवाद आहे, काही त्याच्यामध्ये कसला क्रांती फेंती काही नाही. पण या नक्षलवादाच्या विरोधात या देशातली प्रसार माध्यमं प्रामाणिकपणे उभी राहिली असं आजतागायत झालेलं नाही. आणि आज सगळ्या जगाला ज्या दहशतवादाची भीती वाटते, त्या दहशतवादाबद्दल सुद्धा भारतातल्या प्रसारमाध्यमांसकट जगातल्या प्रसारमाध्यमांमधला तथाकथित उदारमतवादी वर्ग त्याच्या मनात नाही. या नक्षलवादाच्या मुद्द्यावरती आपल्याला बोलता येईल. या मुद्द्यावरती तुमच्या कदाचित आपण अधिक विषयांतर या विषयावरती सध्या करू नको, वेगळी चर्चा करूया. तुमचा मुद्दा व्हॅलिड आहे. तुमचा मुद्दा नाही सोयीची नाही, आपण घेऊया. सोयीची असेल त्यावेळेला घेऊया. आपण अगदी नक्की इथे आश्वासन देतो तुम्हाला की आपण ही चर्चा नक्की घेऊया. त्याचं कारण आहे की तुमचा दुसरा मुद्दा आणि पहिला मुद्दा, नक्षलवादाच्या मुद्द्यावरती वेगळी चर्चा त्याच्यामध्ये करता येऊ शकते भूमिका, आणि दहशतवादाच्या मुद्द्यावरती कोणी निषेध केला नाही याच्यावरती मी मात्र तुमच्याशी सहमत नाही. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा वेळ संपलेली आहे. सत्यजित तांबे, काय नेमकं भावलं या सगळ्या अमेरिकेच्या तुमच्या ज्या प्रवासामध्ये, आणि खास करून जी एकूण कॅम्पेन होती त्या कॅम्पेनमध्ये तुम्हाला नेमकं काय आवडलं? नाही, मुळात काय आहे की अमेरिकेचं राजकारण हे आणि अमेरिकेची लोकशाही फार परिपक्व लोकशाही आहे. म्हणजे लोक अतिशय विचारपूर्वक आणि सगळ्या गोष्टींनी निर्णय घेतात, कोणत्या ना कोणत्या विचारसरणीकडे झुकलेले असतात आणि वर्षानुवर्ष ते त्याच्यावर अतिशय ती, म्हणजे भारताला मोठी लोकशाही आपण जसं मानतो तशी अमेरिकेला परिपक्व लोकशाही मानतो. आता मगापासून बऱ्याच चर्चा चाललेल्या आहेत. मला त्याच्यात एक मुद्दा या ठिकाणी सांगावासा वाटतो की अमेरिकेची स्थापना जी झालेली आहे आणि त्याचं जे ब्रीदवाक्य अमेरिकेचं आहे तेच मुळात असं आहे की इन गॉड वी ट्रस्ट, म्हणजे देवामध्ये आमचा भरोसा आहे. हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. त्यांच्या सगळ्या चलनांवर ते लिहिलेलं आहे आणि नोटेवर सुद्धा छापलेलं आहे. म्हणजे मुद्दा असा आहे की जरी त्यांच्या संविधानाने जरी धर्मनिरपेक्षता मानलेली असली तरी तिथं चर्चचा आणि बाकीच्या या गोष्टींचा फार मोठा प्रभाव त्या संपूर्ण देशावर, जसं आता साळगावकर सरांनी सांगितलं की मधला जो पट्टा आपण त्याला काहीतरी नाव जरी दिलं तरी जो अमेरिकेची स्थापना कशी झाली, खरं तर तुम्ही धर्माधिकारी सरांचं एक व्याख्यान ऐकायला पाहिजे की अमेरिकेची स्थापना कशी झाली. मी देखील त्याच्यातून फार माहिती मिळाली होती मला पण. आणि मुद्दा सांगायचा असा आहे की आता किती आपण चर्चा केली तरी मला व्यक्तिशः वाटत नाही की डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेसाठी किंवा जगासाठी खूप काही लाभदायक अध्यक्ष ठरतील. मुळात डोनाल्ड ट्रम्प हे जगाचं नेतृत्वच करू शकत नाही असं माझं ठाम मत आहे. म्हणजे जरी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून काही कारणास्तव निवडून आले असतील, ज्याच्यातला एक मोठा भाग आपण विसरतोय तो म्हणजे आर्थिक ताकदीचा आहे, तो देखील आपण नजरअंदाज करून चालणार नाही. याचे तरी ते निवडून आले असले तरी अमेरिकेची एकंदर जो ढाचा आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ढाचा जो आहे तो असा आहे की ती व्यक्ती म्हणून ती काही फार जास्त काही करू शकत नाही, कारण त्या ओव्हल ऑफिसमध्ये ते एकदा गेले की त्यांना प्रत्येक गोष्टीचं बंधन आहे. आणि म्हणून मला वाटतं की जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये बिलकुल नाही. आणि याच्यामुळं या जगाचं खूप मोठं राजकारण बदलेल किंवा काय होईल मला माहित नाही. उलट अर्थी अमेरिकेचं मात्र मोठं नुकसान याच्यामध्ये अशा अर्थाने होईल की त्यांनी जी अँटी चीन किंवा अँटी चायना त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे, आज आपल्या सगळ्यांना माहिती आणि साळगावकर सरही सांगतील, धर्माधिकारी सरांनाही माहिती की अमेरिका मुळात दिवाळखोरी म्हणजे कर्जबाजारी देश झालेला आहे. अमेरिकेने मुळात चायनाकडून करोडो रुपये कर्ज घेतलेलं आहे. जवळजवळ 60 लाख कोटी रुपयाचं कर्ज अमेरिकेने चायनाकडून घेतलेलं आहे.
आणि त्याच चायनाच्या विरोधात डोनाल्ड ट्रम्प यांनी भूमिका घेतलेली आहे. दुसरी भूमिका त्यांनी भारताच्या विरोधातही घेतलेली आहे, ती म्हणजे आउटसोर्सिंग बंद करणार आणि भारतातून येणाऱ्या लोकांवर आणि जे विशेष करून इंजिनियर्स आहेत त्यांच्यावर रोख ठेवणार. म्हणजे या सगळ्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही कसा होतो हेही आपल्याला बघितलं पाहिजे. अर्थात ह्याच्यातून फार मोठं युद्धखोरी किंवा काहीतरी ते टोकाची भूमिका घेऊ शकतील असं मला बिलकुल वाटत नाही. मला असं वाटतं की फक्त आता 4 वर्ष अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ते एक चांगल्या पद्धतीचं जीवन जगतील, परंतु अमेरिकेला किंवा जगाला खूप काही देऊ शकतील असं काही मला वाटत नाही. नक्की. एक अगदी थोडक्यात जातात 30 सेकंदात शेवटच्या अविनाश धर्माधिकारी, आपलं मत या संदर्भात काय आहे तुम्ही? कोणत्याही प्रकारचं प्रेडिक्शन शहाण्या माणसाने करू नये, कारण उलट सुलट कशाही ह्याचे दोन्ही घडू शकतात. एक बाजू बोलली गेली म्हणून मी तशीच त्या 30 सेकंदात दुसरं म्हणतोय फक्त. अमेरिकेची जागतिक सत्ता उतारावर आहे असं 70च्या दशकात पण बोललं गेलं व्हिएतनाम युद्धानंतर. त्या पार्श्वभूमीवर रोनाल्ड रेगन अध्यक्ष झाले. त्यांना पण असंच एक थर्ड रेट अभिनेता हा काय करणार आहे, पण प्रत्यक्ष अमेरिकेला आर्थिक उत्थान आणि शीतयुद्धामधला विजय इकडे रोनाल्ड रेगनच घेऊन गेले. आता रेगन घेऊन गेले म्हणून डोनाल्ड ट्रम्प करतील असं काही असंही म्हणता येणार नाही. आज एवढ्यावरच मी माझ्या बाजूनी थांबेन म्हणेन की असलेला विजय त्यांचा धक्कादायक आहे. सर्व प्रस्थापित व्यवस्था यांचा पराभव करत आहे. खरं म्हणजे स्वतः रिपब्लिकन पार्टी पण विरुद्ध होती. पैसे उभे करण्याच्या बाबतीत सुद्धा हिलरी क्लिंटन यांनीच जास्ती पैसा उभा केला होता. मी एक रेकॉर्डसाठी आणि माणूस म्हणून हेही म्हणून ठेवतो की एकूण अंतिमतः हिलरी क्लिंटन यांच्या पराभवामध्ये त्यांचं स्त्री असणं असू शकतो फॅक्टर त्याच्यामधला. ही एक माणूस म्हणून दुःखाचीच गोष्ट आहे. पण आज झालेला डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय हा रिपब्लिकन पक्षातल्या प्रस्थापितांविरुद्धचं सुद्धा ते व्होट आहे. ते मीडिया विरुद्धचं सुद्धा व्होट आहे. आणि दिलेलं व्होट बदलासाठी हिलरी क्लिंटन यांच्याकडे ओबामांचा वारसा चालवणाऱ्या म्हणून पाहिलं गेलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे चेंज एजंट, बदल. आता ते करतील का न करतील हे काळ ठरवेल. आता ते कोण्या शहाण्या माणसांनी म्हणण्याचं धाडस सुद्धा करू नये. नक्की नक्की. अर्थात हे धाडस कोणी करू नये इतकं जरी खरं असलं तरी वेळ संपलेली आहे. माफ करा महेश आणि जयराज, तुमच्याकडे पण खरं यायचं होतं पण वेळ संपलेली आहे. येणाऱ्या काळात आपण बघूया डोनाल्ड ट्रम्प यांचा नेमका प्रवास कुठल्या दिशेनं होईल. युद्धखोरी हा शब्द जरी आवडत नसला तरी भीती मात्र जगाला तीच आहे की येणाऱ्या काळामध्ये जगात शांतता नांदेल आणि त्यातूनही जे आता एक पूर्णपणे सावट आलेलं आहे मंदीचं, आर्थिक मंदीचं, ते सावट दूर होईल अशी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद. नमस्कार.